कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी अशी बातमी आलेली आहे. सरकारने कांदा खरेदी दर वाढवला, पण आता शेतकऱ्यांचं समाधान अद्याप दूर आहे. राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली. केंद्र सरकारने बफर स्टॉक अर्थात राखीव साठा उभारण्यासाठी कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता सरकार 15 रुपये 80 पैसे प्रति किलो ऐवजी 16 रुपये 50 पैसे प्रति किलो दराने कांदा खरेदी करणार आहे. हा नवीन दर 13 जून पासून म्हणजेच उद्यापासून लागू करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा थोडासा का होईना पण दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरी शेतकरी संघटना आणि अनेक शेतकरी या दरवाढीवर समाधानी नसल्याचे चित्र आहे. कारण मागील काही वर्षात बियाणे, खत, औषधे, मजुरी, सिंचन, वीज आणि वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ 70 पैशांची दरवाढ शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर ठरणार ही खरोखरच मदत करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारं राज्य आहे. नाशिक, अहमदनगर म्हणजे आताचं अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड आणि इतर अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकवतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी तीव्र नाराजी निर्माण झाल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसत आहे. काही ठिकाणी तर कांद्यांचा दर इतका घसरला की वाहतूक खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातामध्ये फारच कमी रक्कम उरली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग देखील यामधून स्वीकारला. राज्यभर विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, निदर्शने करण्यात आली आणि निवेदने देखील देऊन कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की कांद्याला किमान 2000 ते 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा. तसेच प्रति क्विंटल 1500 रुपयांचे अनुदान देखील देण्यात यावे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारभाव मात्र कोसळत आहे. त्यामुळे कांदा शेती तोट्याची होत चालली आहे. केंद्र सरकारचा दरवर्षी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्यांचा राखीव साठा तयार करते. बाजारात कांद्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चढउतार होऊ नये आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरातच कांदा उपलब्ध व्हावा, हा या देखील योजनेचा उद्देश असतो. यावर्षी सरकारने 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र हे प्रमाण मागील काही वर्ष खरेदी करण्यात आलेल्या 3 लाख टनांच्या तुलनेत फारच कमी आहे. यामुळे शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत की जर सरकार खरोखरच बाजारभाव स्थिर ठेवू इच्छित असेल तर खरेदीचं जे मूळ उद्दिष्ट आहे ते का कमी करण्यात आले. अनेक तज्ज्ञांचं मत आहे असं आहे की अधिक प्रमाणामध्ये खरेदी झाल्यास बाजारातील अतिरिक्त कांदा बाहेर काढला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मिळू शकतो. म्हणजेच कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या धोरणावरही सातत्याने टीका होत आहे. कांद्यांचे दर वाढू लागले की निर्यात बंदी किंवा निर्यातीवरती निर्बंध लावले जातात. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. तसेच देशांतर्गत बाजारात कांद्यांचा पुरवठा वाढल्यामुळे दर देखील घसरतात आणि त्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांनाच बसतो. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की कांद्यांचे दर वाढले की ग्राहकांचा विचार केला जातो, मात्र दर कोसळल्यावर शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी ठोस प्रमाणामध्ये अशी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे दीर्घकालीन आणि स्थिर कांदा धोरणाचीही गरज सध्या सरकारने जी केलेली आहे 16.50 रुपये प्रति किलो दरवाढ ही शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणामध्ये सकारात्मकची बाब असली तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अपुरा असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये सरकार आणखी काही दिलासादायक निर्णय घेतं का याकडे आता राज्यातील लाखो कांदा उत्पादन करणाऱ्या
शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कांद्याला योग्य भाव मिळणे, त्यानंतर स्थिर निर्यात धोरण आणि हमी भावाची व्यवस्था झाली तरच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा होऊ शकते. अन्यथा दरवर्षी कांद्यांच्या भावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही सध्याची राज्य शासनाने जे घेतलेला निर्णय आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला. आणि तुमच्या मते सध्या कांद्याचा भाव किती असायला पाहिजे तुमच्या मते, आणि शासनाने किती दरवाढ केली पाहिजे, नक्कीच तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये आपल्या फेसबुक